एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. स्पेशल सन्मान आज डॉक्टर रवी शिंदे यांचा आम्ही करणार आहोत. त्या प्रमुख अतिथींना मी विनंती करेन की आपण स्टेजवर यायचं आहे. डॉक्टर रवी शिंदे मुंबईमध्ये एकदम नावाजलेलं नाव, तुम्ही लोक ओळखत असाल. डॉक्टर रवी शिंदे त्यांच्या कॅरोपॅथिक मध्ये, ॲक्युपंक्चर मध्ये पुरा महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नाव आहे. असे डॉक्टर रवी शिंदे यांचा आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आम्ही सत्कार करत आहे. ये हमारे खास अतिथियों में से एक है जिनको आज सम्मानित किया जा रहा है. बहुत बड़ी खुशी की बात है सर. आप एक जाने माने प्रैक्टिशनर, एक्यूपंक्चर और कायरोप्रैक्टर है जो मुंबई में प्रैक्टिस कर रहे हैं. बहुत बहुत आभार सर आपका. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे नितीनजी पाटील सरांना मला खूप खूप धन्यवाद द्यायचे, कारण का अशा पद्धतीच्या पुरस्कार सोहळ्यांना येण्याची वेळ फार कमी येते. खरं तर आम्ही जे कलाकार मंडळी असतो, ताई जसं म्हणाला तसं की त्यांचं शेड्यूल सुद्धा खूप गडबड असतं, त्याच्यामुळे खाण्याची सगळी वेळापत्रक औषधांची पाळता येत नाही. आणि मग बरेच वर्ष आपण छोटे 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 आजार जे मागे मागे टाकत ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत 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 जे करतो, आणि मग नंतर एका पॉइंटला येऊन आपलं शरीर असं म्हणतं की नाही आता थांबवायची वेळ आली आहे. खरं तर माझ्या बाबतीत ते मागच्या वर्षी झालं. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम 10 वर्ष अविरतपणे चालू होता, आणि मला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला हे मला माहितीच नव्हतं. आणि मग अशीच वेगवेगळ्या पद्धतीची औषधं घेतली गेली, कशाने काहीच झालं नाही. आणि आपण म्हणतो की डॉक्टर हे देवासारखे असतात, त्याची प्रचिती मला खरं तर आली. आणि आज मला ज्या डॉक्टरांनी ट्रीट केलेलं आहे ते सुद्धा इथे आहेत, आणि आजचे ते पुरस्कारार्थी सुद्धा आहेत. डॉक्टर रवी शिंदे कायरोप्रॅक्टर. आज मी असं म्हणेन की मी पेशंट होते 6 महिन्यापूर्वी, आता मी नाहीये. इतकं त्यांनी मला क्युअर केलंय. सो थँक्यू सो मच. डॉक्टरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना आज इथे पुरस्कार देताना फार आनंद होतोय. डॉक्टर रवींद्र शिंदेजी, आइए सर.